नमस्कार, मी अश्विनी पावणे. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज खूप खास आणि छान बनवणार आहे. तोंडाला चव येणारं, सगळ्यांची सर्दी आणि खोकला पळून जाणारी अशी रेसिपी आहे. तर अवश्य माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सध्या वातावरण बदलले, त्याच्यामुळं सर्दी खोकल्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तर हे खा आणि सर्दी खोकला दूर पळवा. बनवणार आहे स्पेशल झटपट होणारी असे जेवणासाठी आमटी. तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा. ही उडदाची डाळ आहे, गावाकडची डाळ आहे. ही उडीद भाजून जात्यावरती भरडून घेतलेलं आहे, त्याच्यामुळं पूर्ण ह्याची काळी पाट निघालेली बघा. थोडं थोडं राहिलेलं आहे हे काळं. आता ही डाळ मी गरम पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. एकच वेळा धुवून घेतली, कारण ही घरची आहे. दुकानातील असेल तर 2 वेळा तुम्ही धुवून घ्या गरम पाण्याने. हे बघा, मी आता धुवून घेतली. गरम पाणी झाले, पातेल्यामध्ये चमचा तेल टाकले. आता डाळ शिजेपर्यंत बाकीची तयारी करून मी आता भाकरी बनवून घेणार आहे, कारण डाळीसोबत भाकरी खूप छान लागते ज्वारीची. तुम्ही म्हणणार दिवाळी आहे आणि ही काय दाखवायला लागली. दिवाळी असली तरी पण आता सध्या भाज्या पण खूप महाग आहे आणि भाजी खाऊशी नाही वाटत ना कधी कधी. त्याच्यामुळं उडदाची आमटी थोडंसं खाल्ली, उडदाची आमटी की तोंडाला खूप छान चव येते. सर्दी वगैरे झाली, आता सगळ्यांचं घशाचं वगैरे प्रॉब्लेम पण चालू होतं. तर क्लायमेट चेंज होतं आहे ना, त्याच्यामुळं जास्त सगळ्यांना सर्दी वगैरे तेवढी थोडं गरम असते आणि खायला पण खूप छान आणि टेस्टी असते. त्याच्यामुळं मी उडदाचा आमटीचा बेत बनवला आहे आज. संध्याकाळी सगळे घरी असतात, त्यामुळे गरम गरम उडदाची आमटी आणि ज्वारीची भाकरी. दिवाळी चालू आहे आता सध्या. आपल्याला दिवाळीच्या फराळाचं बनवताना वेळ नाही भेटला भाजी वगैरे आणायला, तर तुम्ही पण अवश्य घरातील डाळी आमटी खूप छान लागते बघा उडदाची आमटी बनवून. आता माझ्या भाकरी पूर्ण तयार झालेल्या आहेत. सध्या सर्व महिलांची खूप धावपळ चालू आहे, फराळाचं बनवायचं चालू आहे. त्याच्यामुळे स्वयंपाक तर करावाच लागतो. तर झटपट आणि छान आणि मस्त असं स्वयंपाक बनवलं की खायला पण खूप छान. माझ्या भाकरी बनवून झालेल्या आहेत. मी आता आमटी बनवणार आहे. आमटीसाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. लसूण थोडासा सोलून घेतला आणि थोडेसे फोडणीसाठी जिरे. पण हे मी लसूण, जिरे आणि खोबरं एकत्र करून पत्त्यामध्ये हे चेचून घेणार आहे. तुम्ही मिक्सरमध्ये पण वाटू शकता, खलबत्त्यात पण वाटू शकता. खलबत्त्यामध्ये वाटलं की एकसारखं आणि थोडंसं जाडसर पाहिजे, मला खूप बारीक नको आहे, म्हणून मी हे कुटून घेणार आहे. डाळ चांगली शिजलेली आहे. मी आता फोडणीला टाकून दाखवणार आहे. डाळ आता फोडणीला टाकून देणार आहे मी बघा. आता कढई तापलेलं आहे चांगलं, त्याच्यामध्ये तेल टाकले, त्याच्यामध्ये आता जिरे टाकले थोडेसे आणि हा कुटून घेतलेला मसाला टाकला आहे. घरी बनवलेला लाल तिखटच वापरणार आहे मी ह्याला. तुम्ही हिरवी मिरची पण वापरू शकता. आणि ही डाळ टाकून घेतली आणि मस्त फोडणी झाली. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि गरम गरम उडदाची आमटी खाऊन बघायची कशी झाली ते. मी आता हे खाऊन बघते आणि तुम्हाला सांगते त्याची टेस्ट. खूप छान आणि मस्त झालेली आहे उडदाची आमटी. आवश्यक. थँक्यू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.